नमस्कार इश्टांनो. टू वे कन्वर्सेशन हा फक्त मन की बात करचो ना. हांगासर कोणूच बीजेपी सपोर्टर आहा? हात वयर काडचे. कोण आहा? गुड. सो आतां ही एक कॉन्स्टिट्युएन्सीची आमी प्रिज्यूम करूया, एक्सरसाइज करूया. 2027 इलेक्शन्स आहा आतां, फाल्यां वोटींग जातलें. हांव बीजेपीचो कॅन्डिडेट. सायलंट वोटर्स आसता, म्हाकाय खबर आहा. म्हाज्या ह्या क्रावडांतले 30% वोटर्स म्हाजे आसा, म्हाका खबरूय आहा. आनी ऑपोजिशनांत तुमकां वरायटी मेळ्ळा. ऑन वन सायड बाब राधाराव ग्रेशियस, ऑन अदर सायड प्रतिमा कुटिनो, आनीकूय आहा बाब मेशुआ आसा, आनी एक म्हणून बेश्टे टू बी ऑन द सेफर सायड आमी वॉल्टर लोबोकूय दवरला. What would be the obvious outcome? हांगासर ह्या क्रावडांतले मे बी 20% बाब राधाराव ग्रेशियस, 15% प्रतिमा कुटिनो, तेका बाबाक एक 10%. आनी जर म्हाका सांगता, आय लायक टू बी व्हेरी व्हेरी कॉशियस. म्हणून वॉल्टर लोबोय आसा. तुमचे सगळ्यांचे वोट स्प्लिट, हांव परत येयलो तिकडे. वॉट वूड बी अ बेटर सिनारियो? हे चारूय जाण वांगडा बसले आनी तुमचे 4 पैकी कोण कंटेस्ट करतलो ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन डिसायड करतले, आनी आमकां फक्त अशें चॉयस दितले, इट वील बी आयदर मी ऑर वन ऑफ देम ऑर मी ऑर ऑल ऑफ देम. वॉट इज द बेटर ऑप्शन? तुमी सांगा आतां. So they all have to sit together as a matured person and decide among themselves की बाबा पळय एकूच कॉन्स्टिट्युएन्सी ना 40 आहा, ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन हांव बसता, त्या सायडींतल्या कॉन्स्टिट्युएन्सीन तूं बसना जाल्यार तुजो मनीस बसय. करेक्ट न्हू? हय म्हणा, ना म्हणा, नाल्यार करेक्ट. सो फर्स्ट स्टेज आमी क्लियर केली की आमकां लोकांक वरायटी दिवपाची ना, आमकां लोकांक ऑब्जेक्टिव्ह टायप क्वेश्चन दिवपाक जाय, सो दॅट वी विन इव्हेंच्युअली. हू आर वी? पीपल ऑफ गोवा. गोवा विन्स. सो ऑब्जेक्टिव्ह टायप क्वेश्चन इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. हय काय ना. आयदर बीजेपी काय ऑपोजिशनांतले, युनायटेड ऑपोजिशनांतलो एक कॅन्डिडेट. नाव कम्स द सेकंड रिस्क. फर्स्ट रिस्क आमकां ना. आतां जर हांगासर आमी गडबड केली जाल्यार डायरेक्टली बीजेपी विन जाता. सेकंड रिस्कार येवया. सेकंड रिस्कार वॉल्टर लोबो जिखून येयलो. तेंच्यांनी चौगांनी डिसायड केले वॉल्टर लोबो कंटेस्ट करतलो अगेन्स्ट बीजेपी. आनी वॉल्टर लोबोक दिसले आतां बीजेपीन आपल्याक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी, आय गॉट विक्ट्री, आय शूड जॉयन बीजेपी. दीस इज अ रिस्क. करेक्ट. हेच्या पयलीं जाल्लेले आहा नोन रिस्क. आतां कितें करपाचें? हेका कावंटर कितें? हेका कावंटर वी ऑल पीपल हे मिटिंगाचो इम्पॉर्टन्स थंय येता. आमकां खंयच्या पार्टींतलो कोण कॅन्डिडेट जाय दॅट वी हॅव टू टेल देम. तेका लागून आय फील आमी लोकांक वचोन सांगच्या पेक्षा वी एप्रोच द पॉलिटिकल पार्टी टू क्रॉस द फर्स्ट ब्रिज की आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन खंयच्या पार्टीचो कॅन्डिडेट, खंयची पार्टी बेजिकली आपलो कॅन्डिडेट दवरतली, दॅट वी हॅव टू बी नोईंग. ते जर आमकां आतां 6 म्हयन्यान कळ्ळें न्हू, जाल्यार वी कॅन जॉयंटली आयडेंटिफाय हू शूड बी दॅट कॅन्डिडेट हू शूड बी कंटेस्टिंग फ्रॉम आवर कॉन्स्टिट्युएन्सी, फ्रॉम वीच पार्टी द फर्स्ट डिसिजन, सेकंड फ्रॉम दॅट पार्टी हू शूड बी द कॅन्डिडेट. नाव मेनी ऑफ आर एक्टिविस्ट आय हियर स्पीकिंग की ते म्हणटा आमी कॅन्डिडेट दितले. पूण आतां म्हाका एक सांगा, इंडिविज्युअल पार्टीचे एडमिनिस्ट्रेटीव प्रोसेस आसता. आतां राधाराव ग्रेशियस साहेबाची एक पार्टी आहा. ही इज हॅव्हिंग हिज ओन एडमिनिस्ट्रेटीव सिस्टम. हांव ताका सांगता तुजो कोण बसचो ना, आमचे प्रतिमा बायक बसय तूं. इट विल नॉट बी कॉम्पेटिबल विथ हीज सिस्टम बिकॉज ही इज हॅव्हिंग हीज ओन सेट ऑफ सिस्टम्स. सो वॉट आय वूड लायक टू एडवायज टू आवर आमचे सोशल एक्टिविस्ट जे आसा तांकां, टू आवर सोशल एक्टिविस्ट जेंकां कोणाक दिसता दॅट यू हॅव टू यू विश टू कंटेस्ट, जाल्यार यू जॉयन अ पॉलिटिकल पार्टी रायट अवे. 1.5 वर्स आहा. वी कॅन एटलिस्ट रेकमेंड यू. ऑर तुमी लास्ट मोमेंट पर्यंत रावतले, तुमकां खंयची पार्टी मागीर लास्ट मोमेंटाक घेवची ना, मागीर तुमी आमकां सांगतले ना आमचो एक मनीस थंय वचोकूच जाय, ते लास्ट मोमेंटाक जायना. वी हॅव टू प्लॅन फॉर इट.
आमच्या एक्टिविस्ट सायडींतल्यान कोणान जर कंटेस्ट करपाक जाय दिसता, यू रायट अवे गो अँड जॉइन अ पार्टी सो दॅट वी कॅन ऑल्सो रेकमेंड फॉर यू की इन दीस कॉन्स्टिट्युएन्सी a person has joined your party, you speak to the other parties that you get this seat, you secure this seat as part of your negotiation so that he can be made a candidate. That is the way it has to be. Because see, mining beltatlan येता. Mining companies नो आमच्या गावच्या सगळ्या लोकांकडे वचना उलोवपाक, ते आमच्या MLA कडे वयता. Because he knows if he settles them, these MLAs and panchas, the job is done for them. ते आमच्याकडे येईना because that is how the system works. So we have to adopt how the system works. तेन्नाच आमकां results मेळटले. And I will give you a exercise. There is something known as Stockdale paradox. Read it, Google it and read it. That concept we have to adopt now. Stockdale paradox. Thank you. Dev Bhare.